पोस्ट ऑफिस डाकघर 1853 मध्ये लॉर्ड डलहौसी याच्या कालावधीत सुरू झालेली ही यंत्रणा. जुन्या काळामध्ये ज्याचे लफडे, ज्याचा जांगड गुत्ता आहे, त्याला छान शब्द होता प्रेमी युगल, तर ना हे एकमेकाला काय करायचे, चिठ्ठ्या द्यायचे गावाकडं नाही का. आता अलीकडं मोबाईल आला आहे, तुला पाहा वाटलं किंवा तिला पाहा वाटलं, जय हिंद जय भारत, मोबाईल आहेच, काही बोल, कसंही बोल, कसा व्हिडिओ कॉल कर आणि कसाही पाह. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, जुन्या काळात होतं का नाही चिठ्ठीची व्यवस्था. मैंने प्यार किया, कबूतर जा जा जा, उसकी चिठ्ठी उसको दे जा और पहिले का कार्यक्रम डिलीट हो जा, हे होतं का नाही. तर पण लक्षात घ्या, त्या पोस्टामध्ये 3 प्रकारची पदं आहेत आणि या 3 प्रकारच्या पदासाठी कांगनेसरचं ॲप डाउनलोड करायचं नाही, कळलं का. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, पैसे भरायचे नाही, त्यानंतर परीक्षा पण द्यायची नाही. परीक्षा नसताना तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी. आता काही वाटतं बाबा काय करायचं, पहा लक्षात घ्या. आपण आता आपल्या इथं बिहारचे लोक येतात, यूपीचे लोक येतात, आपल्या इथं काम करतात एखाद्या मॉलवर, एखाद्या हॉटेलवर, फर्चीच्या दुकानावर 10 ते 15,000 रुपये पगारावर. त्यांना पुन्हा आणखी राबून घेतलं जातं. त्याच्यानंतर वेळप्रसंगी त्याला मानसिक त्रासही दिला जातो. एखादा मालक पगार बी देत नाही, एखादा मालक त्रास बी देतो, हे आपण पाहिलं असेल. तर मग मला सांगा, आपली बी वेळ वाईट आली तर आपल्यालाही 10-15 हजारावर दुसऱ्या राज्यात काम करायला जाण्याची वेळ येऊ शकते. तर मग मला सांगा, सरकारी नोकरी बरी आहे का नाही. अलीकडं प्रत्येक पोरीची इच्छा सरकारी नोकरीची आहे का नाही. तर मग याच्यात पगार बी चांगला आहे. 3 प्रकारचे पद आहेत, परीक्षा बी नाही आणि शिक्षण आहे 10वी पास. आता मेन गोष्टी याच्या पात्रता काय आहेत, ह्या सर्व गोष्टीवर मी बोलणार आहे. मग पहा, कारण कंपनीत काम करायचं आहे, मालक 15-20 हजार रुपयावर घासायला लावतंय, तुमच्या कामाची वाह झाली, लोक तुम्हाला म्हणायला लागले की मालक पुन्हा मागून लात मारते, काढून देते. त्याच्यापेक्षा सरकारी नोकरी कामाची असते म्हणून आम्ही बोंबलत असतो. नाही तर काही वाटेल तुमच्या धंद्यामुळं, तुमच्या आगळ्या वेगळ्या पैसे कमवायच्या ट्रिकमुळं आवळा दाखवून कवळा काढण्याची पद्धत असेल तर याला परीक्षा बी नाही, माझं ॲप बी घ्यायचं नाही, माझा क्लासला बी यायचं नाही, तिथूनच फॉर्म भरायचा आहे आणि तिकडून तिकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. पहा लक्षात, इकडे कोणकोणती पदं आहेत पहा. याच्यामध्ये पदाचं नाव आहे GDS, ब्रँच पोस्ट मास्टर. आता पहा, अलीकडं जरीही पोस्टाचे कामं कमी झाले असतील तर सरकारचे काही दस्तऐवज असतात. एखादा कर्मचारी आहे, तो 4-5 महिने न विचारता घरी राहिला तर त्याचा पत्रव्यवहार कधी लक्षात घ्या मोबाईलवर होत नसतो, तो पत्रव्यवहार बाय पोस्ट होत असतो. तर त्या पोस्टामध्ये तुम्हाला जायचं असेल तर तिथे एक माणूस असतो, असा गोल काच असतो, त्याच्यातून आपण हात घालतो, ते आपल्याला आपली जी वस्तू आहे ती देऊन टाकते, कळलं का, त्यानंतर सही करते. तर मग त्यासाठी हे पद असते. आता कधी कधी ते जे पार्सल आहे आपल्या घरापर्यंत येते का नाही, जसं अमेझॉनवर आपण काय करतो, कॅश ऑन डिलिव्हरीचं हे घेतो का नाही, पार्सल घेतो का नाही. मग त्यावेळेस काय करतो आपण, काही गोष्टी असतात गुपित मागवायच्या असतात, मग त्या तिथे येतात, आहे का नाही. मग तसं लक्षात घ्या, एखादा पोस्टाचा माणूस आपल्या घरापर्यंत येतो ते पार्सल घेऊन, लक्षात घ्या. मग त्यासाठी हे असिस्टंट पद आहे. आता याला पगार बी साधा नाही, पगार लक्षात घ्या 12,000पासून सुरुवात व्हायला ते 29,380 पर्यंत एवढा पगार आहे. आता याही पदाला पहा, मिनिमम पगार आहे 12,000, ते पगार आहे 29,380 रुपयापर्यंत. आता तुम्हाला माहिती आहे डाक सेवक म्हणजे पोस्टमन. आता मला सांगा, आले तर काय आहेत, सहसा मला सांगा कोणाचे, सरकारी कर्मचाऱ्याचा पत्रव्यवहार झाला तर पोस्ट ऑफिसनं होतो. अलीकडं कोण कोणाला पत्रव्यवहार करायला आणि कोणाला एवढा वेळ रे, मोबाईल हे झुप झप हाय बाय टुई, आहे का नाही. मग मेन गोष्ट लक्षात घ्या, तर तो पत्रव्यवहार करणारा पोस्टमॅन असतो. याला पगार किती आहे, तर याला पगार हे 12,000 ते 24,470 रुपयापर्यंत. आता जुन्या काळात आपल्या इथं सायकलनं पोस्टमॅन यायचे, आता तो काळ बदलला का नाही, आता मोटरसायकलवर यायला का नाही, खाकी ड्रेस छान पद्धतीचा आहे का नाही, ओके. आता त्याला लय लांब कोचपडा बिचपडात फिरायची बी गरज नाही, अंतर बी कमी आहे, 5-1 किलोमीटरमध्ये फिरायचे, येऊन एकाच रस्त्यानं 10-12 पत्रव्यवहार करून टाकायचे, पुन्हा घरी घेऊन अभ्यास करायचा तर अभ्यास करता येते, पुढच्या पोस्टची तयारी करता येते. त्यासाठी ही नोकरी आहे डाक सेवक, त्याला आपण पोस्टमन म्हणतो. मग यासाठी काय बाबा पात्रता काय, तर तो 10वी उत्तीर्ण असावा, लक्षात घ्या, तो 10वी उत्तीर्ण असावा आणि त्या 10वीच्या टक्केवारील व्हॅल्यू आहे. आता तुम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये याचे काही झोन असतात, त्या झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरता. जसं तुम्ही पाहिलं असेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याचा निकाल कमी मार्कावर लागला होता, का तर तिकडं टक्केवारी कमी आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये हॉस्टेलची व्यवस्था होती, पाली तर्कतत्व संगीत नावाचे विषय होते. त्याच्यानंतर जाऊ द्या बाबा, आपल्या इकडं कॉफ्याचं प्रमाण जास्त होतं म्हणून आपली टक्केवारी कदाचित जास्त असेल, तर आपल्या इकडं मेरिट याचं जास्त लागेल. म्हणजेच काय होईल, 10वीच्या टक्केवारीचा विचार करताना जास्त टक्केवारीवर रिझल्ट इकडे लागण्याची शक्यता आहे. आता या जागा जवळपास 28,000 प्लस आहेत. मग यामध्ये काय, त्याला संगणकाचं ज्ञान असावं,
संगणकात का तुला घ्यायचं आहे, काय तू कोण आहे, तू आयडेंटिटी काय आहे, काय नेलंय, काय दिलंय, सही. त्याच्यासाठी डॉक्युमेंट लागेल का नाही, त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून द्यावं लागेल का नाही, त्याला तेवढं तरी संगणकाचं ज्ञान असावं. बाकीच्या त्याला वेबसाईट नाही कळालं तरी चालते, www.com नाही कळालं तरी चालते, पण कामाचं तेवढं तरी संगणकाचं ज्ञान त्याला असावं. त्याला ऑन करता यावं है ना, शटडाऊन करता यावं आणि डाकघराच्या वेबसाईटवर काम करता यावं, एवढं संगणकाचं ज्ञान त्याला असावं. सायकलिंग करण्याचे ज्ञान. सायकलिंग म्हणजे तुला जुन्या काळात सायकलवर हे पत्रव्यवहार करायचा होता. आता कोण सायकलवर पत्रव्यवहार करायला आहे, लेबर माणूस देखील सायकलिंग जाऊन भाऊ, ते पण ती गजनं, एक टोपलं, एक फावडं, एका गाडीवर ती गजनं दिसतात आपल्याला. तर मग गाडी कोणाकडनं आहे आता, पण तरीही तुला सायकल चालवण्याचं ज्ञान असावं. ते ज्ञान तुझ्याकडनं, याचा अर्थ तू आपल्या देशातला रहिवासी नाही. हा, तर पहा हे ज्ञान असावं. मग त्यानंतर वयाची पात्रता काय, 18 ते 40 वर्ष वयापर्यंत तुला हा फॉर्म भरण्याची चान्स आहे. नो चॅलेंज. मग आता गावाकडे होता, रिकामा होता आहे ना, एखाद्या कोपऱ्यात बसून, चौकात बसून ह्याच्या त्याच्या कुच्या निंद्या करणाऱ्यांना काय करायचं, आपल्याला टक्केवारी आहे, परिस्थिती वाईट होती, आई वडील लहान वयातच वारले, शिक्षणात अनेक अडचणी आल्या, शिकता नाही आलं, तर त्यानं फॉर्म भरून टाकायचा. पहा लक्षात घ्या, SC STचा असेल तर पहा त्यांनी काय करायचे, याच्यात आणखी 5 वर्ष सूट आहे 45 पर्यंत. OBC असेल तर त्याला 43 वर्षापर्यंत, कमीत कमी 18 पेक्षा, कमीत कमी वय 18, जास्तीत जास्त 40. SC STचा असेल तर 45 पर्यंत, OBC असेल 43 पर्यंत. नोकरी मात्र संपूर्ण भारतात जरी असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्या जागेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात नोकरी करता येईल, नो प्रॉब्लेम. मला सांगा महाराष्ट्रात कुठं तुम्हाला पोस्टमन तुम्हाला दुसऱ्या राज्यातला दिसला, आपल्याच राज्यातला असतो का नाही, एवढी गोष्ट आपण लक्षात घ्यायची. हां, तर तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे. मग फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही जनरल ओपन प्रवर्गातले असाल, OBC असाल किंवा तुमच्याकडे EWS असेल, 8 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे आणि तुमच्याकडे तसं प्रमाणपत्र आहे, तर त्याला DD हे केवळ 100 रुपयाचा. पहा लक्षात घ्या, कोणालाही विचारायची गरज नाही, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे पोस्ट आहे, पोस्टातून याचा DD भरावा लागेल बहुतेक, हा हे लक्षात घ्या. त्यानंतर SC ST PWD आणि महत्त्वाची गोष्ट, ट्रान्सजेंडर असतील किंवा महिला असतील तर यांना फीसच नाही. म्हणजे याचा अर्थ ही नोकरी महिलेला बी करता येते आणि ही नोकरी जेंट्सला देखील करता येते. आपल्या भाषेत ही नोकरी पोराला बी करता येते आणि पोरीला पण ही नोकरी करता येते. पहा लक्षात घ्या, आता अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. आता अर्ज करायचा आहे कधी बाळांनो, अर्ज करायचा ऑनलाईनला, एकाच वेळी नोंदणी करायची. ती तारीख आहे 31 जानेवारीपासून सुरू झालेली आहे आणि 14 फेब्रुवारी चांगला दिवस. पहिलेच मी बोललो कबूतर ज्या ज्या आणि व्हॅलेंटाईन डे, पण आपण व्हॅलेंटाईन डे लक्षात ठेवायचा नाही. आपण पुलवामा अटॅक, आपल्या भारतातले 42 जवान शहीद झाले होते, ही गोष्ट आपण सदैव स्मरणात ठेवायची आहे. तर पहा या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 दिवस वाढवून दिल्या जाणार, 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत. अर्ज संपादित केला, एडिट करण्याची तारीख आहे 18 ते 19 फेब्रुवारी. जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत. पहा लक्षात घ्या, तुम्हाला अर्ज एडिट करता येणार. मग अर्ज एडिट केला, सर्व काही झालं, परीक्षा तर यायला नाही. मग त्यानंतर तुम्हाला जसे गुण जास्त आहेत त्या लोकांना काय केलं जाणार, बोलवल्या जाणार, यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, संगणकावर बेसिक तुम्हाला ओरलमध्ये काही प्रश्न विचारले जाणार आणि त्यानंतर पुढं 1 महिन्यामध्ये तुम्हाला ह्यासाठी जॉईन केलं जाणार. पगार हे 12,000 ते 29,380 पर्यंत वरच्या 2 पदांसाठी आणि पोस्टमनसाठी पगार हे कमीत कमी 12,000 ते 24,470 पर्यंत. 1-2 महिने झाले की 15,000 पगार होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या खेडेगावात कळलं का, ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असते अशा ठिकाणी नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी आहे. याला कोणाचं ॲप घ्यायची गरज नाही, याला कोणाचं चॅनल सबस्क्राईब करायची गरज नाही, याला कुठली परीक्षा नाही, याला कोणाची टेस्ट सिरीज घ्यायची नाही. तर सर्वांनी फॉर्म भरायला सुरुवात करा आणि ह्या परीक्षेविना असणाऱ्या नोकरीची सुवर्ण संधी काय करा, ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. तर सर्वांनी अशा नवनवीन माहितीसाठी काय करायचं, चॅनल पाहत चला. बाकी मी आहेच, चालतंय. तर सर्वांनी ह्या माहितीबद्दल इतरांनाही कळवा जे गावाकडे आहेत, ग्रामीण भागात आहेत, कारण तिथपर्यंत ही माहिती येत नसते. प्रत्येक गोष्ट मीडियावर कळतेच असे नाही आणि प्रत्येक जण मीडियावर चांगलंच पाहतात असं पण नाही. म्हणून सर्वांनी जे गावाकडे शिकायला असतील, शिक्षणापासून वंचित असतील, मार्क चांगले आहेत पण गावाकडे आहेत, त्यांना फॉर्म भरायला लावा. कदाचित त्यांच्या नशिबात सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होण्याची संधी असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.